नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी श्रावण सोमवार निमित्त मस्त अशी साबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी फटफटीत कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा मी 2 वाटी साबुदाणा रात्री थोडा 10 मिनिट पाण्यामध्ये भिजू घातला होता. नंतर पाणी काढून टाकलं आणि झाकून रात्रभर ठेवलं तर हे छान असा मऊ आणि एकदम वेगळा झालेला आहे. तर आता याची आपण खिचडी बनवू. तर सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये आपण मोकळं होण्यासाठी खालीच अगोदर हे मिक्स करून घ्यायचं. तर हे शेंगदाण्याचं कूट आहे, शेंगदाणे भाजून वाटलेलं आहे. नंतर आपण टाकू याच्यामध्ये लाल मिरची, चवीनुसार टाका आणि नंतर टाकायचं चवीपुरतं मीठ. तर हे आता छान एकदम मिक्स करून घेऊ आपण याला. बघा, हे अशा पद्धतीनं आपण सगळं मिक्स करून घेतलं. तर आपण साबुदाणा खिचडी एकदम कमी तेलामध्ये करणार आहे. तर एकच फक्त तेल टाकलेलं आहे. नंतर याच्यामध्ये टाकू आपण जिरे. जिरे उपवासाला चालतात बरं का. बरेच जण म्हणतात, कमेंट करून सांगतात की जिरे चालत नाहीत म्हणून, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगते, जिरे चालतात. यानंतर हे हिरवी मिरची कट करून घेतलेले आहेत, त्या टाकून घेऊ आपण. नंतर याच्यामध्ये थोडेसे अखंड शेंगदाणे टाकून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून आपण बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत, तो टाकायचा आहे. आणि छान ह्याला गोल्डन कलरवरती परतून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात बटाटा मऊ करून घ्यायचा. 1-2-3 मिनिट लागतं, परंतु छान लागतं साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटा. अशा पद्धतीनं आपला बटाटा चांगला नरम झाला की एक छोट्या आकाराचा मी टोमॅटो असा मोठा मोठा कापून घेतलेला, तो पण टाकून घेऊ. टोमॅटो पण बरेच जण टाकत नाही, परंतु साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टोमॅटो पण छान लागतो. आणि हे पण एक फळच आहे, त्याच्यामुळे चालतं हे सुद्धा. तर आम्ही तर वापरतो, काही ठिकाणी टोमॅटो खात नाही. आणि नंतर आपण टाकू याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा. बघा किती मोकळा झालेला आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं याला. आणि मंडळी, तुम्हाला जर माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती, व्हॉट्सॲप नंबरवर हाय म्हणून मेसेज करा किंवा कॉल करा. किंवा मग दुसरे माझे जे इतर व्हिडिओ आहेत त्याचं डिस्क्रिप्शन पण चेक करा तुम्ही. त्याच्यामध्ये पण डिटेल कोणते कोणते मसाले आहेत ते मी सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओच्या खाली पिन करून एक मेसेज पण टाकलेला आहे, तो पण चेक करा. तुम्हाला मसाले घरपोच मिळतील. त्याला आपण छान 2 मिनिट एकजीव करून घेऊ. छान आता मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिट फक्त आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे. तर मंडळी, हा झाला आपला एकदम मस्त सुटसुटीत असा साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची उसळ म्हणा. सोबतच मस्त असं दही आहे आणि हा साबुदाणा. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही वेगळी थोडीशी रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.